अरे बाई का म्हणून आवळ्यात झाडाला टाकलेत? अरे आवळा सुपारी करायची. तुला खायला गोड लागत काय म्हणतो का आवळा सुपारी कर का काही? बरं 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 कर. हा हे काय थोडी ते. बाई झाले का नाही? मी हातले गळून गेले. हा झालं झालं दे सोडून आता. चला आता आवळे आपण एकदम स्वच्छ धुवून घेऊ. आता पाणी गरम झालंय. आता पुरणाची चाळणी त्याच्यावर ठेवून घ्यायची. आपले आवळे शिजूस तर हे आवळे सुपारी करायला त्याचा मसाला काढून घेऊ. आपल्याला त्याच्याकरता काय घेतलंय? ओवा घेतलाय, जिरे घेतलेत, मिरे घेतलेत आणि हे काळं मीठ घेतलंय आणि आपलं साधं मीठ घेतलं. दर गोपी का आपल्या मिक्सर मध्ये एवढं बारीक करून आण. मला आपले आवळे शिजलेत आता खाली काढून घेऊ. गोपी का लागा आवळे सोलायला. चल. आता आपले आवळे तयार झालेत आणि मसाला तयार आहे. आता लावून घेऊ. मसाला टाकून झाला. आता हाताने मिक्स करून घेऊ. आता चला आपली आवळा सुपारी तयार झाली. आता हिला 2-4 दिवस उन्हात वाळून द्यायचं. बाई झाला का लसूण खुरपून? हे काय खुरपी दे हे बघा आपली आवळा सुपारी तयार झाली. झाली. हा मग आता- दाखव सगळ्याला. हा मग डब्यात भरू ना. हा चल. चल मग. आता या बाई पहा आपली आवळा सुपारी केली ती वर्षभर पुढं. पण आता ती पॅक करून ठेवायची. बाई आपली आवळा सुपारी एवढी डबी भरून केली आणि तुम्ही म्हणता आणि कायला केली एवढी. पण कोणाला जा परवासाला जायचं असलं तर ते मळमळ नाही झाली पाहिजे काही. मग या खाल्ली का मळमळ नाही होत. आणि गोपिका जाती मामाच्या गावाला मग तिला करून ठेवली.